नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी US सोन्ने ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद। विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ओव्हरव्ह्यू पाहिला सेलचा, ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं की सेल ह्या दोन प्रकारच्या असतात, जसं की प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल। मग प्रोकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं आणि यूकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं? प्रो या शब्दाचा अर्थ आहे, ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह। कार्यॉन या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस, म्हणजे प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं प्रोकॅरियोट। आणि यूकॅरियोट म्हणजे ज्याच्यामध्ये मॉडिफाईड टाइपचा, ऍडव्हान्स टाइपचा न्यूक्लियस असतो, त्याला म्हणायचं यूकॅरियोटिक सेल। आणि कालच मी एक गोष्ट एक्सप्लेन केली होती की आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत, असं मी काल सांगितलं होतं। ते काय? आज आपण पाहणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल। हो का बेटा, आता स्टार्ट करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल, मला एका पालकांचा फोन आला होता, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा फोन आला होता की सर, विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासेस करता यावेत, बघता यावेत, म्हणून त्याला मी नवीन मोबाईल घेऊन दिलाय, 10,000 रुपये किमतीचा नवीन मोबाईल घेऊन दिलाय। आणि तो मात्र त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेस पाहतोय की वेगळंच काहीतरी करतोय, काय लक्षात येत नाही। कारण तो जर क्लासेस करत असेल तर त्याच्यासमोर कधीच वही दिसत नाही किंवा पुस्तक दिसत नाही, आणि तो आम्हाला सांगत असतो की मी मोबाईलमध्ये करतोय। मित्रांनो, ही फार शोकांतिकेची बाब आहे। मला बऱ्याचदा माझ्या हे लक्षात येतं की लेकरांचं काय होत असेल। बऱ्याचदा अगोदरच पालकांनी असं सांगितलेलं होतं, मोबाईल घेऊ नको, मोबाईल घेऊ नको, आणि आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे। मग त्या मोबाईलमध्ये टिकटॉक आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, आणि भरपूर काही ऍप्लिकेशन्स आहेत, मोबाईल गेम्स आहेत। विद्यार्थी समोर ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर लावून बसतायत आणि ते बघत असतात, जोपर्यंत पालक त्यांच्या पाठीमागे आजूबाजूला कुठेतरी असतात, आणि मग ते एकदा का बाजूला गेले की ते मिनिमाइज केलं जातं, आणि मग ते एका हातात असणारा मोबाईल 2 हातात येतो, आणि मग ते गेम खेळायला चालू करतात किंवा मग टिकटॉकची व्हिडिओ बघायला चालू करतात। लक्षात येतं, आपल्या लेकरांना भरपूर इंटरेस्ट असतो बॉलिवूडच्या न्यूजमध्ये। सलमान खानचं काय झालं, यावर्षी लग्न करतो की काय, किंवा अमक्याचं काय झालं, टमक्याचं काय झालं, बरोबर आहे का नाही? भरपूर इंटरेस्ट असतो, बरोबर आहे। किंवा विराट कोहली काय करेल, विराट कोहली आता काय करतोय, सध्या कुठं राहतोय, मुंबईत आहे की दिल्लीत आहे की आणखीनच भलत्या ठिकाणी कुठं आहे, अनुष्का शर्माचं काय चाललेलं असेल, रणवीर सिंगचं काय चाललेलं असेल, आम्हाला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये। पण लेकरांनो, तुमच्या समोर तुमचा बाप आहे, तुमची आई आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या। घाम गाळून तुमच्या बापानं तुमच्यासाठी मोबाईल उपलब्ध करून दिलाय, तो फक्त ऑनलाईन क्लासेससाठी। लक्षात येतंय, त्या आईमधली देवी कधीतरी पहा, बापामधला देव कधीतरी पहा, आणि त्यांच्या समोर त्यांच्यासाठी अभ्यास करा। लक्षात येतंय मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगेल, हे जे सगळं तुम्ही करताय ना, यानं तुमचं भविष्य ठरवताय, यानं तुमचं फ्युचर ठरवताय। आपण रोज जे जगत असतो, यानं आपण भविष्यात कसं जगणार आहोत हे निश्चित होत असतं, हे ठरत असतं। ही फार महत्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे। तुम्ही जे काही आज आहात, ज्या काही परिस्थितीत आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, ज्या पद्धतीनं वागताय, याला तुमचा भूतकाळ कारणीभूत आहे, म्हणून तुम्ही असे आहात। आणि जर उद्याला तुम्हाला एकदम इम्प्रेसिव्ह वागायचं असेल, कन्स्ट्रक्टिव्ह जगायचं असेल, इन्फ्लुएन्सिंग राहायचं असेल, तर तुम्हाला आज मेहनत घ्यावी लागेल। लक्षात येते, आणि जे लहानपणापासून तुमचं स्वप्न आहे ते फक्त स्वतःला फसवू नका की मला डॉक्टर व्हायचंय, फसवू नका। स्वतःलाही फसवायचं नाही आणि आईवडिलांनाही फसवायचं नाही, नाहीतर आयुष्यभर रिग्रेशन असतं, आयुष्यभर पश्चाताप असतो की यार आपण स्वतःला फसवलं, स्वतःला एक कमिट केलं होतं, स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं, आणि आपण ते नाही पूर्ण करू शकलो। आयुष्यात आपण दुसऱ्याला केलेलं कमिटमेंट, दुसऱ्याला केलेले प्रॉमिस तर कधीच नाही पूर्ण करू शकणार, ही आयुष्यभराची खंत घेऊन आपण सोबत फिरत असतो नंतर। लक्षात येतंय, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही सगळे तुम्हाला मिळालेल्या मोबाईलचा योग्य पद्धतीने वापर करत असाल, फक्त आणि फक्त ऑनलाईन क्लासेससाठी तो वापरत असाल, बाकी वेळी तो बाजूला ठेवून देत असाल, आणि फक्त तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे स्वतःला बनवण्यासाठीचं काम चालू असेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। ओके बेटा, आपण स्टार्ट करूया प्रोकॅरियोटिक सेल। आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल कशाला म्हणायचं। कालही मी एक्सप्लेन केलं होतं, बरोबर आहे। काय सांगितलं होतं? ग्रीक वर्ड आहे प्रो, या शब्दाचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह, प्रो या शब्दाचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह, अँड कॅरी ऑन या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस। कॅरी ऑन या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस। अशा प्रकारच्या पेशी ज्यांच्याकडे प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस असतो, म्हणजे जुनाट अशा पद्धतीचा न्यूक्लियस असतो, म्हणजे केंद्रक असतो, कळतं? आपण थोडंसं काल एक्सप्लेन केलं होतं, त्या सेल्सला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल्स। आता डिटेलमध्ये पाहूया आपण।
These prokaryotic cells are represented by, यांना कोण रिप्रेझेंट करतं म्हणजे यांचे मेंबर्स कोण? माणसांमध्ये अशा प्रकारच्या पेशी असतात का? नाही. कोण असतं? रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, देन सायनोबॅक्टेरिया. वरती लक्षात ठेवायचं, हे सगळं तुम्हाला येणार असतं. फार काही मनात भीती नाही पकडायची. हळूहळू हळूहळू पुढे जसं जाल तुम्ही तसं तुम्हाला हे सगळं येत असतं. आणि मुळात ही सायन्सची भीती आहे ना, ही मनातून काढून टाकायची. सायन्स किती अवघड आहे तुम्हाला खरं सांगू का? हे जे तुम्ही शिकता हे सगळं किती अवघड आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, हे सगळं किती अवघड आहे. हे तितकंच अवघड आहे जितकं अवघड तुम्हाला ना सायकल शिकणं गेलं. हे तितकंच अवघड आहे जितकं अवघड तुम्हाला टू व्हीलर शिकणं गेलं. हे तितकंच अवघड आहे जितकं अवघड तुम्हाला ना पोहायला शिकायला गेले. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल हे किती अवघड आहे. जोपर्यंत तुम्हाला पोहायला येत नसतं तोपर्यंत तुम्हाला पाण्याची प्रचंड भीती वाटत असते. नको वाटतं, पाणी ओढतं की काय, आपण त्याच्यात गांगडले जाऊ की काय. पण जे रिस्क घेतात, मन एकवटतात, फुल कॉन्सन्ट्रेट करतात आणि एकदा उडी मारून देतात, होईल ते होईल बघू आपण, त्यांना येतं पोहायला. लक्षात येतंय. सायकल शिकणं म्हणजे नुसतं असं स्वप्न बघणं, यार मला सायकल आली पाहिजे, मला म्हणजे असं की मला डॉक्टर झालं पाहिजे, यार मला डॉक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. हे नुसतं म्हणून काही होत नाही. एकदा हिंमत करावी लागते. सायकलवर मधून का होईना पाय टाकावा लागतो, हँडल एका हाताने का होईना पकडावा लागतो आणि हिंमत करून पाठीमागच्याला म्हणावं लागतं, तू सोड, मी चालवेल आता. लक्षात येतंय. हे बायोलॉजी, हे फिजिक्स, हे केमिस्ट्री सगळं अशाच पद्धतीने बाळांनो. थोडंसं त्याच्यात उतरा, हळूहळू हळूहळू हे नक्की तुम्हाला सोपं जाईल. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, याच्याकडे सकारात्मक अँगल न बघा, नक्की तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे. दीज प्रोकॅरियोटिक सेल्स आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया. या सायनोबॅक्टेरियाला आणखीन कंसामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतात. ऍक्च्युअली दिस इज ब्ल्यू ग्रीन अल्गी इज अ मिसनॉमर. चुकून म्हटलंय. दिस इज ऑल्सो अ टाइप ऑफ बॅक्टेरिया. दिस इज फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. कोणती? सायनोबॅक्टेरिया. ब्ल्यू ग्रीन अल्गीला म्हटलं होतं हरित निळ शेवाळ, कळतं. पण ही सायनोबॅक्टेरिया आहे. वरती समासात लक्षात ठेवायचं, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया और ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया, म्हणजे जी स्वतःचं अन्न स्वतः तयार करते अशा प्रकारची ती बॅक्टेरिया असते. आणखीन कोण रिप्रेझेंट करतात? दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, देन मायकोप्लाझ्मा, कायकोप्लाझ्मा, मायकोप्लाझ्मा, अँड देन PPLO and PPLO. PPLO means pleuro pneumonia like. Pleuro pneumonia like organisms. This is also the type of subtype of mycoplasma, and I have already explained what is mycoplasma. बॅक्टेरिया विदाउट सेल वॉल. अशी बॅक्टेरिया जिला पेशी भित्तिका नाहीये तिला म्हणतात मायकोप्लाझ्मा. ओके बेटा. अँड दिस इज द स्मॉलेस्ट सेल. बरोबर आहे. सगळ्यात छोटी पेशी मायकोप्लाझ्माची पेशी असते. किती असतो आकार तिचा? सांगा पटकन. 0.3 मायक्रोमीटर. ओके. आणखीन प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहतोय की बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा आणि पीपीएलओ यांच्या पेशी ह्या प्रोकॅरियोटिक सेलच्या असतात. ह्या प्रोकॅरियोटिक सेल असतात. लक्षात येतं का? किंगडम मोनेरा इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दिस प्रोकॅरियोटिक सेल. हे किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, अॅनिमालिया हे सगळं आपल्याला पुढे पाहायचंय. आणि ज्यांनी पाहिले ते 9वी मध्ये पाहिले बघा, 8वी मध्ये पाहिले, 9वी मध्ये पाहिले. आम्हाला तर अंगणवाडीच्या बाईत खाऊ भरत सांगायच्या, किंगडम मोनेरा घ्या. लक्षात येतं का? अशा पद्धतीनं. चला. These prokaryotic cells are represented by bacteria, cyanobacteria, mycoplasma and PPLO. In these type of prokaryotic cell, nuclear material or genetic material, आता न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारं मटेरियल जे आहे इज नॉट एनव्हलप्ड, म्हणजे याच्या भोवती कुठलंही एनव्हलप प्रेझेंट नाहीये, कुठलंही आवरण प्रेझेंट नाही. इज नॉट एनव्हलप्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे का बाळांनो? नाहीये प्रेझेंट. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की यांच्याकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नाहीये. यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे तो म्हणजे हायली कॉइल्ड डीएनए आहे. म्हणजे जे जनुकीय मटेरियल असतं, जेनेटिक मटेरियल, जे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतं. जर मी म्हटलं ही प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारं जे न्यूक्लिअर जेनेटिक मटेरियल आहे ते आहे हे हायली कॉइल्ड
डीएनए. काय? कॉइल्ड डीएनए. जेनेटिक मटेरियल कोण असतं? कॉइल्ड डीएनए, जे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट पाहिजे, पण न्यूक्लियस असतो का यांच्याकडे? नाही. काय असतं हे? न्यूक्लिओइड असतं. न्यूक्लियसचा जत्रेत हरवलेला बहू न्यूक्लिओइड असतं. कळतं का? ज्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नसतं. हे काय आहे? पण हे जे हायली कॉइल्ड मटेरियल दिसतं याला काय म्हणायचं? डीएनए. काय आहे तो? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. अँड दिस डीएनए इज विदाउट हिस्टोन प्रोटीन. डीएनए मीन्स अ सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट असतो. तुम्ही एकदा समजून घ्या बरं मी काय सांगतोय ते. नीट बारकाईनं लक्षात घ्या. न्यूक्लिओइड मध्ये हा डीएनए आहे, पण डीएनएला बाइंड करण्यासाठी, बांधून घेण्यासाठी तिथे हिस्टोन प्रोटीन नाही. मी काय म्हटलंय? युकॅरियोटिक सेलमध्ये डीएनएला हिस्टोन प्रोटीन बांधून घेत असतो. इथं मात्र तो हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट नाहीये. म्हणून इथं लक्षात ठेवायचं कंसात विदाउट हिस्टोन प्रोटीन. विदाउट हिस्टोन प्रोटीन. HISTONE. हिस्टोन प्रोटीन. लक्षात येतं का तुमच्या सगळ्यांच्या? अरे कळतंय की नाही? ह्या काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या. ओके, आपण पाहूया याच्यानंतर यांचा साईज आणि शेप. याच्या प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत, यांचं साईज आणि शेपच्या बाबतीत काही गोष्टी पाहूया आपण. लक्ष द्या बारकाईनं. आणि जर तुम्ही काल अभ्यास करत असाल तर तुम्हाला आज समजणार आहे. जर आज अभ्यास केला तर उद्या समजणार आहे. आणि जर असं काही नसतं तर डायरेक्ट बघा तुम्हाला 11वी 12वीला बसवलं गेलं असतं. बरोबर आहे का नाही? तुम्हाला अंगणवाडीत टाकलंच नसतं. म्हणजे त्या अंगणवाडीच्या मॅडम आहेत ना, त्यांना एवढं तरी काम दिलं होतं, तुम्ही एबीसीडी लेकरांना शिकवा, 1-2 म्हणायला शिकवा. बरोबर आहे का नाही? किमान हे लेकर 1-2 नाही म्हणले तरी ह्यांना एक रुटीन म्हणलं पाहिजे. अंगणवाडीपर्यंत जाणं, वापस येणं. पहिलीत गेले शिकवलं 1 2 3. बरोबर आहे का नाही? ABCD असं काहीतरी शिकवलं. दुसरीत त्याच्यानंतर थोडंसं पुढचं, तिसरीत थोडंसं पुढचं. हेच तर आहे. कारण मी जो चॅप्टर निवडलाय हा बेसिक आहे बायोलॉजीचा. आणि याच्यानंतर जर तुम्हाला पुढे शिकायचं असेल तर तुम्हाला ह्या बेसिक सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. बघा, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण पुढचा पार्ट पाहूया, साईज ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज काय असते आणि त्याच्यानंतर पाहूया शेप. कारण बॅक्टेरिया आर द होल अँड सोल मेंबर्स कोणाचे? किंगडम मोनेराचे. बॅक्टेरियल सेल्स रिप्रेझेंट दिस प्रोकॅरियोटिक सेल. मग या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांची साईज किती असते? साईज ऑफ बॅक्टेरिया एव्हरेज साईज मी तुम्हाला सांगितली होती 3 to 5 मायक्रोमीटर. काय हे ऍव्हरेज साईज? सर्वसाधारणपणे अशा आकाराच्या बॅक्टेरिया असतात. लक्षात येतं. पण सगळ्यात मोठी जी बॅक्टेरिया आहे, लार्जेस्ट बॅक्टेरिया, लार्जेस्ट बॅक्टेरिया आहे. लार्जेस्ट बॅक्टेरियम इज दी इपिलॉप्सियम फिशेलसोनी. ओके, इपिलॉप्सियम फिशेलसोनी. कुठं आढळते ही? फाउंड इन द इंटेस्टाइन. इंटेस्टाइन म्हणजे फाउंड म्हणजे आढळते. इन द इंटेस्टाइन म्हणजे आतड्यामध्ये आढळते. इंटेस्टाइन ऑफ ब्राउन शार्क फिश. ओके, आता बघा याची साईज किती असते? लेंथ इज अबाउट 600 मीटर अँड ब्रेथ मीन्स रुंदी किती असते? अबाउट 80 मीटर. 80 मीटर एवढी रुंदी असते. ह्या बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवायचं. दिस इज द लार्जेस्ट बॅक्टेरिया. साईजच्या बाबतीत आपण पाहतोय, बॅक्टेरियाच्या साईजच्या बाबतीत लक्षात येतं. आता याच्यानंतर आपण शेप लक्षात घेऊ बॅक्टेरियाचे. आणि त्याच्यानंतर आपण प्रोकॅरियोटिक सेल्स अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशी दिसते हे ऑब्झर्व करू.
शेप ऑफ बॅक्टेरिया. बेसिक आणि पहिला शेप पाहूया आपण, दॅट इज कोकस. COCCUS, कोकस. दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. आता हा जो कोकस हा शब्द आहे ग्रीक शब्दामधून डिराइव्ह झालेला आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात, म्हणूनच याला महत्व आहे. ग्रीक वर्ड कोणता? कोकोस, ज्याचा अर्थ होतो बेरी लाईक. बेरी म्हणजे काय हो, तर बोरासारखं फ्रूट, बरोबर आहे, असं गोलाकार असं. मग कोकस हा शेप कोणता असतो? शेप इज लाईक अ ओव्हल और स्पेरिकल. ओव्हल म्हणजे अंडाकृती किंवा स्पेरिकल वर्तुळाकार. लक्षात येतं. आता मग याच्यामध्ये बॅक्टेरियाचा शेप पाहतोय, मग याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे शेप्स असतात, म्हणजे वेगवेगळे टाइप्स असतात कोकसमध्ये. ते टाइप्स कोणते हे समजून घेऊ आपण. बघा, कोकस मी जर आकार दाखवायचा झालं तर तो आकार असा असतो, बॅक्टेरियाचा शेप आहे तो. लक्षात येतं. मग याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स कोणते तर बघा, मोनोकोकस. मोनोकोकस याचा अर्थ काय तर जर बॅक्टेरिया सिंगली प्रेझेंट असेल, म्हणजे एकच जर असेल तर ती झाली मोनोकोकस. लक्षात येते, फार सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. डिप्लोकोकस, मोनो मीन्स एक, डिप्लो मीन्स दोन, डिप्लोकोकस याचा अर्थ काय, जर दोन बॅक्टेरिया असतील तर ते झालं डिप्लोकोकस. बघा, त्याच्यानंतर आहे स्ट्रिप्टोकोकस. याचा अर्थ काय, जर बॅक्टेरिया स्ट्रीप मध्ये प्रेझेंट असतील, स्ट्रीप मध्ये म्हणजे पट्टीमध्ये, बॅक्टेरिया इन चेन, ज्यांना एक्सप्लेनेशन समोर लिहून घ्यायचंय त्यांनी लिहायचं. सिंगली प्रेझेंट असेल तर मोनोकोकस बॅक्टेरिया म्हणायचं. डिप्लो, डाय याचा अर्थ दोन, डिप्लोकोकस. स्ट्रिप्टोकोकस, स्ट्रिप इन म्हणजे चेन. लक्षात येतं, सोपं आहे. मोनोकोकस, डिप्लोकोकस, स्ट्रिप्टोकोकस. त्याच्यानंतर बघा, इथं लिहूया स्टॅफिलोकोकस. याचा अर्थ काय, जेव्हा बॅक्टेरिया बंच मध्ये प्रेझेंट असतात, ऍज लाईक ग्रेप्स, ऍज लाईक बंच ऑफ ग्रेप्स, अशा पद्धतीने जेव्हा ह्या वर्तुळाकार स्फेरिकल बॅक्टेरिया प्रेझेंट असतील तेव्हा त्याला काय म्हणायचं, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया. फार सोपं आहे. मोनोकोकस, डिप्लोकोकस, स्ट्रिप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप पाहूया, ससिना और ससिना असं म्हणतात त्याला. आता याचा अर्थ काय, व्हेन 8 बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन अ ग्रुप. पण ह्यांचा ग्रुप कसा असतो, 1 2 3 आणि ही 4 बॅक्टेरिया. आणि ह्या 4च्या एक्झॅक्ट पाठीमागे जर 4 असतील 3D डायमेन्शन मध्ये, हे आपल्याला कसं दिसेल तर हे असं दिसेल. आणि एक तर दिसतच नाही. आता मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलंय, समोर 1 2 3 4 आहेत आणि त्या 4च्या पाठीमागे 4 आहेत. जर असा 8चा बंच असेल तर त्याला काय म्हणायचं, सरसिना. इथं 7च काढल्यात कारण याच्या पाठीमागे 1 आहे असं दाखवतोय मी. लक्षात येतं. हे वेगवेगळे प्रकार आहेत कोकस शेपचे, मोनोकोकस, डिप्लोकोकस, स्ट्रिप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस आणि ससिना. ओके, लक्षात येतं. आपण नेक्स्ट शेप शिकूया. एकच शेप पाहिला आपण कोकस, पुढचा शेप पाहूया आपण बॅसिलस. Bacillus type of bacteria. दोन नंबरचा शेप Bacillus, BACILLUS. This Bacillus is the Greek word. Sorry, this is the Latin word. लॅटिन लँग्वेज मधला हा शब्द आहे. लॅटिन वर्ड बॅसिली मीन्स रॉड लाईक.
याचा अर्थ रॉड सारखा किंवा सिगारेट सारखा, सिगार सारखा. लक्षात येतं असं रॉड सारखा किंवा सिगारेट सारखा बॅसिलस. आता याच्यामध्ये सुद्धा शेप कसा असतो, बॅक्टेरियाचा शेप कसा असतो, रॉड लाईक असतो, म्हणजे रॉड सारखा असतो किंवा सिगार लाईक, सिगारेट सारखा असतो. ओके, बरं याचे टाइप्स पाहूया आपण. बॅसिलस शेपचे टाइप्स कोणते टाइप्स असतात, तर डिप्लोबॅसिलस, डिप्लोबॅसिलस याचा अर्थ काय, एक बॅसिलस असे हे रॉड लाईक और सिगार लाईक, एक बॅसिलस आणि याला अटॅच असणार आणखीन एक बॅसिलस, हे झालं डिप्लोबॅसिलस. सिंपल, पहिला टाइप. बरं दुसरा टाइप पाहूया याचा, स्ट्रिप्टोबॅसिलस. आताचा अर्थ सांगितला होता मी, स्ट्रिप्टो याचा अर्थ काय हो, चेन, मीन्स बॅसिलस इन अ चेन. जेव्हा बॅसिलस बॅक्टेरिया अशा पद्धतीने एका चेन मध्ये असतात, ज्यांचा एकाचा आकार कसा आहे, रॉड सारखा किंवा सिगारेट सारखा, अशा बॅक्टेरिया जेव्हा चेन मध्ये असतात तेव्हा त्याला म्हणायचं स्ट्रिप्टोबॅसिलस. लक्षात येतं, डिप्लोबॅसिलस, स्ट्रिप्टोबॅसिलस. आणि तिसरा प्रकार आहे पॅलिसेड. पॅलिसेड टाइप ऑफ बॅक्टेरिया. कोणता प्रकार, पॅलिसेड. आता हे पॅलिसेड म्हणजे काय, व्हेन वन रॉड लाईक बॅक्टेरिया इज प्रेझेंट अबोव अदर, म्हणजे एकावर एक एकावर एक अशी जर अरेंजमेंट असेल, मीन्स स्टॅक अप लाईक अ स्टॅक, म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक असे जर रचलेले असतील तर त्याला म्हणायचं पॅलिसेड. थोडक्यात जर सांगायचं झालं, जर एक माचीसची पेटी किंवा काडी पेटी जर आपण दुसऱ्यावरती ठेवली आणि सगळ्या माचीच्या पेट्या जर या बाजूने पाहिल्या तर आपल्याला कसे दिसतील, असे एकावर एक रॉड ठेवल्यासारखे दिसतील. आणि त्या प्रकारची जी अरेंजमेंट आहे त्याला काय म्हणायचं, पॅलिसेड अरेंजमेंट. फार महत्वाचं आहे, नावावरून लक्षात येणार नाही बॅसिलस बॅसिलस, ते पॅलिसेड थोडंसं वेगळं आहे. पण पॅलिसेड इज द अरेंजमेंट ऑफ विच टाइप ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज द बॅसिलस टाइप ऑफ बॅक्टेरिया. लक्षात येतंय, हे बॅसिलस आकारामध्ये येतं. आपण नेक्स्ट शेप शिकूया. आपण कोकस पाहिलं, नंतर बॅसिलस पाहिलं, नेक्स्ट शेप पाहूया. चला नेक्स्ट शेप आहे स्पिरुलम. स्पिरुलम, दिस इज अगेन द लॅटिन वर्ड. हा सुद्धा लॅटिन शब्द आहे. स्पायरिला या शब्दाचा अर्थ होतो स्पायरा, स्पायरुलम. स्पायरा या शब्दाचा अर्थ होतो क्वाईल. स्पायरा या शब्दाचा अर्थ काय होतो, तर क्वाईल हा लॅटिन शब्द आहे स्पायरा, ज्याचा अर्थ होतो क्वाईल. म्हणजे या प्रकारच्या ज्या बॅक्टेरिया आहेत यांचा शेप कोणता असतो, तर क्वाइल्ड शेप असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही जर बॅक्टेरिया असेल, अशा पद्धतीने ही बॅक्टेरिया आहे. आपण अशी सिंपल बॅक्टेरिया काढली असते रॉड मध्ये वगैरे, पण ही बॅक्टेरिया अशी नसून ही कशी आहे, तर अशा पद्धतीने ही क्वाइल्ड बॅक्टेरिया आहे. कसा तरी क्वाइल्ड आकार आहे असं. असा क्वाइल्ड आकार आहे, क्वाइल होते तिची, स्पायरली अरेंज्ड. लक्षात येतं, दिस इज द स्पिरुलम. नेक्स्ट शेप पाहूया आपण, विब्रियो. विब्रियोस टाइप ऑफ बॅक्टेरिया. इन दिस टाइप ऑफ बॅक्टेरिया द शेप इज कोमा शेप्ड. कोणत्या प्रकारच्या असतात, कोमा शेप्ड बॅक्टेरिया असतात. फार महत्वाचं आहे, याच्यावरती नीट मध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. विब्रियो म्हणजे कोणता शेप असतो बॅक्टेरियाचा, प्रश्न काय विचारतात माहितीये का, कोकस टाइपची बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरियाचा शेप कसा असेल, जर बॅसिलस टाइपची बॅक्टेरिया असेल तर शेप कसा असेल, मोनोकोकसचा अर्थ काय, डिप्लोकोकसचा अर्थ काय, पॅलिसेडचा अर्थ काय, किंवा जर स्पिरुलम टाइपची बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियाचा आकार कसा, तर आम्ही सांगायचं स्पायरल बाइंडिंग असते ना सर, ते स्पायरल, क्वाइल्ड अशा पद्धतीने कसाही असेल. आणखीन थोडक्यात एक्सप्लेन करायचं झालं म्हणजे चांगल्या पद्धतीने, तर अशा पद्धतीने ही बॅक्टेरिया असते स्पायरल. लक्षात येतं, विब्रियो मीन्स कोमा शेप्ड. अशा पद्धतीची बॅक्टेरिया कशी असते, तर हे असा कोमा आकार असतो, एवढंच.
अशा पद्धतीचे बॅक्टेरिया लाईक कोमा शेप्ड बॅक्टेरिया म्हणतो आपण. आणखीन आहेत स्टॉक बॅक्टेरिया आहे किंवा बडिंग बॅक्टेरिया आहे. हे फार डीप झालं, याची काय आपल्याला गरज नाहीये. हे 4 बेसिक शेप्स लक्षात ठेवायचे जे एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख आहे. कोणते 4 बेसिक शेप्स? कोकस, बॅसिलस, स्पिरुलम अँड कोमा शेप्ड मीन्स व्हिब्रिओ शेप्ड बॅक्टेरिया. इन द नेक्स्ट वी विल सी. आता बघा याच्यानंतर आपण पाहणार आहोत चला याच्यानंतर आपण पाहणार आहोत जर आपल्या ह्या बॅक्टेरिया जर मुवमेंट परफॉर्म करत असतील, एका ठिकाणावरून जर दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर त्या कशा जातात बरं? विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. आता हे काय असतं? समजा मी एक होल अँड सोल बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाला पाठीमागं एक शेपटी आहे, म्हणजेच त्याला फ्लॅजेला म्हणतोय मी. आणि मी जर हे टर्न करत असेल, हा जर फ्लॅजेला टर्न करत असेल, स्विंग करत असेल तर याच्या मदतीनं माझी हालचाल होऊ शकते. लक्षात येतंय का? म्हणजे एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं याच्यानंतर. लोकोमोशन म्हणजे हालचाल और मूवमेंट. लोकोमोशन और मूवमेंट. लोकोमोशन इज परफॉर्म्ड बाय बैक्टेरिया with the help of one structure. एक स्ट्रक्चर असतं with the help of flagella. कशाच्या मदतीने होत असतं हे? फ्लॅजेला. हे कसं दिसतं सर? म्हणजे जर ही बॅक्टेरिया असेल, ही जर एक बॅक्टेरिया असेल तर या बॅक्टेरियाला एक असा फ्लॅजेला असतो, एक शेपूट असतं. म्हणजे हे जर हललं तर ही बॅक्टेरिया लोकोमोशन परफॉर्म करते. लोकोमोशन म्हणजे हालचाल. लोकोमोशन म्हणजे हालचाल इज परफॉर्म्ड बाय द बॅक्टेरिया विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीनं? तर फ्लॅजेलाच्या मदतीनं. अरे कळताय की नाही? मग ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्लॅजेला there are different types of bacteria, different types of flagellations. म्हणजे फ्लॅजेला आहे की नाही, आहे तर किती आहे, याच्यावरून पुन्हा वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि आपल्याला ते पाहायचंय. ओके, नीट लक्ष द्या. आपण तेच पाहूया. ह्याच्या खालीच तुम्ही नंतर लिहायचं ते ऑन द बेसिस ऑफ फ्लॅजेलेशन. म्हणजे फ्लॅजेला कसं आहे, किती आहेत, याला म्हणायचं फ्लॅजेलेशन. ऑन द बेसिस ऑफ फ्लॅजेलेशन्स देअर आर डिफरंट टाइप्स. दॅट इज पहिला टाइप पाहूया आपण, अट्रायकस. म्हणजे अशी बॅक्टेरिया जिच्यामध्ये फ्लॅजेला अब्सेंट आहे. हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, एक्सप्लेनेशन तुम्ही इथल्या भागामध्ये तुम्ही लिहून ठेवायचं, मी लिहिणार नाही. मी डायरेक्ट इथं डायग्राम काढतो, तुम्ही मात्र इथे एक्सप्लेनेशन लिहायचं. फ्लॅजेला इज अब्सेंट म्हणजे बॅक्टेरिया नुसती अशी आहे, हिला फ्लॅजेला प्रेझेंट नाही. फ्लॅजेला इज अब्सेंट, त्याला म्हणायचं अ मीन्स अब्सेंट, अट्रायकस. दुसरा आहे मोनोट्रिकस और मोनोट्रायकस. म्हणजे काय? फ्लॅजेला इज प्रेझेंट पण किती? मोनो म्हणजे एक. सिंगल फ्लॅजेला इज प्रेझेंट मीन्स वन फ्लॅजेला इज प्रेझेंट ऍट द ओनली वन एंड. एकाच बाजूला एक फ्लॅजेला असतो. मग दुसरा पुढचा टाइप शिकवला तर आम्हाला क्लिअर होईल मला काय म्हणायचे ते. एम्फी. एम्फी या शब्दाचा अर्थ वरती समासात लिहून ठेवायचा. एम्फी मीन्स बोथ, BOTH, आणि बोथ याचा अर्थ आहे दोन्ही. दोन्ही ट्रायकस मीन्स दोन्ही बाजू. एम्फिट्रायकस, एम्फिट्रिकस याचा अर्थ तुम्ही इथंच लिहून ठेवायचा. काय आहे? फ्लॅजेला इज सिंगल फ्लॅजेला इज प्रेझेंट ऑन आयदर साइड. म्हणजे एकच फ्लॅजेला आहे पण दोन्ही बाजूने प्रेझेंट आहे. अशा कंडिशन मध्ये म्हणायचं एम्फिट्रायकस. जर एकच फ्लॅजेला असेल आणि एकाच बाजूला असेल तर मोनोट्रायकस. जर फ्लॅजेला नसेलच तर अट्रिकस. अरे सोपं आहे की नाही? लक्ष द्या. चला नेक्स्ट पार्ट आहे सिफॅलोट्रिकस और सिफॅलोट्रायकस. याचाही अर्थ तुम्ही इथे लिहून ठेवायचा आणि पुढे मी डायग्राम काढेल. इन दिस टाइप लेट दिस इज द बॅक्टेरिया tuft of flagella. Tuft means bunch of flagella is present only on one side. जर एकाच बाजूला असा फ्लॅजेलाचा बंच असेल, tuft, TUFT, tuft of flagella present, tuft of flagella present only on
वन साइड, देन इट इज कॉल्ड अ सिफॅलोट्रायकस. आणि नेक्स्ट टाइप आहे लोफोट्रिकस. मग याचा अर्थ काय असेल तुम्ही गेस करा. लोफोट्रिकस. Here also let this is the bacteria. Top flagella is present. Top flagella is present, but on both the sides. जेव्हा दोन्ही बाजूने फ्लॅजेलाचा टफ्ट बंच प्रेझेंट असतो कशासाठी? लोकोमोशन साठी, तेव्हा त्याला म्हणायचं लोफोट्रिकस. टर्म्स फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. अट्रिकस, मोनोट्रिकस, अँफिट्रिकस, सिफॅलोट्रिकस, लोफोट्रिकस. आणि आणखीन एक टर्म आहे बघा, दॅट इज पेरिट्रिकस और पेरिट्रायकस. पेरी मीन्स सभोवताली, पेरिफेरी. पेरी मीन्स सभोवताली. इथं तुम्हाला नंतर लक्षात येणार नाहीत म्हणून तुम्ही अर्थ लिहून घ्यायचे. पेरिट्रायकस याचा अर्थ काय? लेट दिस इज द बॅक्टेरिया. ही बॅक्टेरिया आहे असं आपण म्हणू. आणि व्हेन द फ्लॅजेलाज आर प्रेझेंट ऑल अराउंड द सरफेस ऑफ बॅक्टेरिया. जेव्हा बॅक्टेरिया सभोवताली सगळीकडे प्रेझेंट असतात. पेरी मीन्स सभोवताली, पेरी म्हणजे सभोवताली. आणि जेव्हा बॅक्टेरिया सभोवताली सगळीकडे प्रेझेंट असतात तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्याला म्हणायचं पेरिट्रायकस. कम ऑन, काय म्हणायचं? पेरिट्रायकस. लक्षात येतं? दिस इज ऑल द बेसिक. आता तुम्ही जर हे सगळं एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आपल्या शोधायला गेले ना 11वीच्या, तर तुम्हाला ना फक्त नावं दिसतील, काही नावं दिसतील. हे बियॉन्ड एनसीईआरटी जाऊन शिकावं लागतं, तेव्हा आपलं नीट क्लिअर होतं. तुम्ही पुस्तक चेक करा की हे एनसीईआरटीच्या बुकमध्ये सगळं आहे का, पण हे एनसीईआरटीच्या पलीकडे जाऊन आहे. कशासाठी? नीट क्लिअर करण्यासाठी. लक्षात येतंय का? बाळांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्वाचं मोबाईलचा योग्य वापर करा आणि अभ्यास करा. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर कशासाठी असतो रे? टू सी द इंटेरियर ऑफ सेल. मीन्स आपण पाहणार प्रोकॅरियोटिक सेल ऑब्झर्व्ड अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहणार आपण सेलच्या मध्ये अंदर झाक के देखेंगे की या सेल मध्ये काय असतं. तेव्हा पुढच्या भागामध्ये पाहू आपण प्रोकॅरियोटिक सेल अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तब तक के लिए बाय बाय.